काय करतो बेटा तू? मम्मा ही व्हाईट आणि ही व्हाईट असं झालंय. ओके. प्रत्युष पझल सॉल्व करतोय आणि ही पझल 4+ इयरची आहे. आणि प्रत्युष आता 3.5 किती वर्षाचा आहे प्रत्युष तू? 4+ 4+ नाही आहे, पझल 4+ आहे. आणि तू किती वर्षाचा आहे? 3 इयर आणि 3.5. आज जरा खोकला येतोय म्हणून किंडरगार्टनला गेला नाही प्रत्युष. मग सकाळी उठला झोपेतून, थोडंसं फ्रेश झालाय की ही पझल घेऊन बसलाय. आम्ही कधी आणली? शनिवारी पझल आणली प्रत्युषला. शनिवारी रात्रीच घरी आलो, म्हणजे शॉपिंग करायला थोडं गेलो होतं तेव्हा ही पझल आणली. आणि त्याने शनिवारी रात्री फक्त पाहिली घरी आणून. काल 1-2 वेळा त्यांनी सॉल्व केली, म्हणजे फर्स्ट टाईम त्याच्या बाबांनी त्याला मदत केली. आणि काल संध्याकाळी त्यांनी स्वतः ती पझल सॉल्व केली. आणि आत्ता सकाळी झोपेतून उठलाय तर लगेच त्याला पझलच खेळायची होती. है ना म्हणू? पझलच सॉल्व करायची आहे ना? बरं, आता मला शिकवतो. मग मला तर काही येत नाही. तर तो पहिले काय करतो की हे पझलचे पीस आहेत ते सगळे असे उलट्या बाजूनी सुलट्या बाजूनी ठेवतो, म्हणजे कळतंय ना. तर बरेच जणांना प्रश्न होते की आपले व्हिडिओ इतके दिवस काय येत नाहीत. तर जितके पण कमेंट्स होत्या त्या सगळ्या कमेंट्सला मी आन्सर दिलेले आहेत की सध्या वेळच मिळत नाही, कारण प्रत्युषचं किंडरगार्टन स्टार्ट झालेलं आहे. योगेश यांचं ऑफिस आहे, त्यांचं काम वाढलं आहे, त्यामुळं फुल टाईम मला प्रत्युषला लक्ष द्यावं लागतं. आणि ते सध्या जर्मनसुद्धा शिकत आहेत, त्यामुळं ऑफिस करून ते जर्मन क्लासला जातात. मग यायला त्यांना खूप लेट होतं. ते 10 वाजता येतात घरी, त्यामुळं पूर्ण दिवस प्रत्युषकडे मीच लक्ष देते आता. सकाळी त्याला किंडरगार्टनमध्ये सोडायचं, परत घेऊन यायचं, मग उरलेल्या वेळात कामं करायची, प्रत्युष आल्यानंतर त्याच्यासोबत खेळायचं. मग आज प्रत्युषला म्हटलं तू सॉल्व कर, मी तुझा पूर्ण व्हिडिओ शूट करते. तर तो म्हटला का करते मम्मा तू व्हिडिओ? मी म्हटलं तुझा व्हिडिओ सगळ्यांना बघायचा आहे, आजीला बघायचा आहे, मामाला बघायचा आहे. जमते बेटा? जमते. अशी गल्याने हा असा डॉग आहे. प्रत्युष तू इतक्या लवकर कसं काय शिकला रे? मग खूप ताकद आहे. हे इथंच आहे का? कशावरून हे इथे आहे? हे इथं का पीस आला? इथं पुलिस झालेली. अच्छा. इथं पण अर्ध पाहिजे पिसाचं. हा इथं बॉय मम्मा. बरं. मम्मा ओ कार्ड पी लिहिले आणि ओ लिहिले. अच्छा. मम्मा तिथे आहे का ते? म्हणजे त्याला बाकीच्या गोष्टीपेक्षा ह्या पझलमध्ये खूप इंटरेस्ट आला आहे, कारण मागच्या वर्षी पण मी 2+ची त्याला एक आणली होती पझल, ती त्याला फार आवडली, म्हणून आता ही एक आणली आहे. आणि अजून अशी एक पझल आहे, ह्या 3 पझलसुद्धा मी 3+च्या आणल्यात. आणि ही एक 4+ची आणली होती, तर तीच त्यांनी सॉल्व करायला घेतली. प्रत्युष 3-4 महिने झाला आता किंडरगार्टनला जातोय.
म्हणून तुझे फ्रेंड्स पण झालेत ना किंडरगार्टनमध्ये? हा. काय नाव आहे तुझ्या? जेव्हा नाही घेत. जेव्हा एवा एक फ्रेंड आहे. अजून कोण आहे दुसरा फ्रेंड? थिओडोर ना? हा. ते तिथंच आहे का बेटा? माहिती आहे 5 आहे. अच्छा. हे कस मम्मा हम्म. त्याला बॉय पाहिजे. अच्छा, बघा कुठे. मी प्लेट सापडलं मला. किती छान करतोय. तुला जर या बाजूचं सापडत नसेल तर या बाजूचं शोधायचं. ओके. मम्मा हिनं ह्या दोघांनी टीडी पकडलाय आणि काल योगेश सुद्धा म्हणत होते की आपल्याला लक्षात येत नाही की कुठला पीस कुठे पटपट, पण ते प्रत्युच्या पटकन लक्षात येते ना. म्हटला बॉय मिसिंग आहे. मिसिंग आहे. मी शोधतोय ते पण. अच्छा. हे चाक येतं व्हाईट बॉक्स. व्हिडिओ जरा मोठा होईल कारण पूर्ण पझल सॉल्व करेपर्यंत, पण म्हटलं आपल्याला आठवण राहिली एक आणि तुमच्यासोबत शेअर पण करता येईल. तर सगळे विचारत होते आम्ही कसे. आम्ही सगळे मजेत आहोत. पण आता जानेवारी महिना आहे इथे आणि खूप थंडी. आज -4 डिग्री आहे. थंडी तर फार आहे, त्याच्यामुळं खोकला सर्दी मधून मधून चालू असतं. काही जण विचारत होते इंडियात कधी येणार आहे. तर इंडियात येण्याचा यावर्षीचा प्लॅन तर काही झाला नाही अजून. प्लॅन झाला आलो तर तुम्हाला नक्कीच सांगेल किंवा तुम्हाला संदीप दादांच्या व्हिडिओत आम्ही दिसेल. आधी फिक्स होते का बघायचं बच्चा. फिक्स नाही होत. अच्छा, मग तू दुसरे ट्राय कर. या बाजूचं ट्राय कर, इकडलं ट्राय कर. मम्मा हा बॉय मग दिसतच नाहीये. मी नाही आहे का एक बॉय? हा आहे का बघ. हा हिटलाय. हिटलाय मम्मा. तुला कसला बॉय पाहिजे? हा छोटूसा. त्यांनी कसे कपडे घातलेत? ग्रीन कलरचे. हा. आपण असं शोधायचं आहे का त्याच्यावर. हिटलंय मम्मा. हिटलंय असं. अच्छा, हे बघ हे बघ. नाही हिटलंय हे आणि हे हिटलंय. अच्छा, मग हा पीस राहू दे, आधी बाकीचं जोडून घे. ओके. आणि हा हिटलाय. मम्मा माझ्याकडे एवढे पीस आहेत. आता हे बघ ना, आहेत की अजून किती. इथे 3 आणि 5 पीस आहेत आणि आपले जोडायचे राहिले आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि आपल्याकडे आहेत हे 5 आणि तुझ्या हातात 6. अजून एक मिसिंग आहे बाळ. आपण तो शोधू. तू किचनमध्ये घेऊन गेला होता ना ही पझल. मी किचनमध्ये पडलाय का बघून येते पीस. ओके का तू येतो? नाही, हा तर दुसऱ्या पझलचा आहे बेटा. आम्ही किचनमध्ये शोधून येतो. चला चला, किचनमध्येच असेल. डोअरच्या मागे बघ. आज -4 असेल तरी छान ऊन आहे. आम्हाला पीस सापडला, त्याच्याच पायाखाली होता. या परफेक्ट. आता किती राहिले बाबू? 1 2 3 4 5 6. येस, ओनली 6. 6 6 6
तर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवा, म्हणजे त्यांना पण थोडीशी आयडिया येते. बाकी काही नाही. बाकी प्रत्युषला जास्त काही येत नाही है ना. 1 2 येतं का बच्चा तुला म्हणायला? नाही. हां. गाणं येतं का? हा. हां, गाणं येतं. डान्स करता येतो. आता शिकतोय प्रत्युष हळूहळू. सगळ्या गोष्टी येतात प्रत्युषला. किती राहिले आता? वाव प्रत्युष, काय झालं? निघते. अच्छा, ते नीट फिक्स नाही झालं का? थोडंसं दाबू शकतो आपण असं. थांब बरं. या अशी दाखवा असं कर पजलला. प्रत्युषने पूर्ण पजल सॉल्व केली. दाखव. आणि या पजलवर काय काय बेटा तूच सांग मला, काय काय? हा, फायर ट्रक, पोलीस जाय, फायर ट्रक, ॲम्ब्युलन्स आहे. अजून काय? हे सगळे मुलांना ते शिकवतायत ना. येस, व्हेरी गुड प्रत्युष, हुशार झालाय तू. या पण अरे कव्हर सहित खायचा काय लॉलीपॉप? सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय. जर्मन मध्ये बाईला काय म्हणायचं? बाय बाय. जर्मन लँग्वेज मध्ये काय म्हणायचं? सी यू. चूस. चूस. या